नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाघोळ आपणा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी विषय अर्थशास्त्र 5वे प्रकरण आहे भारतातील ग्रामीण विकास याचा स्वाध्याय या व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच इथून पुढील सर्व व्हिडिओज मी जे अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. या चॅनलवर इयत्ता 11वी व 12वीचे मराठी आणि भूगोलाचे सुद्धा स्वाध्याय अपलोड केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये प्रश्न पहिला, ग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याचं उत्तर पहिलं आहे, बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो. हे याचं उत्तर आहेत. म्हणजेच एकूण 4 पर्यायापैकी हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, उत्पादक कर्ज ही आर्थिकदृष्ट्या न्याय असतात. कारण पहिलं कारण आहे, एक शेती उत्पादनाशी संबंधित आहे. त्याचा वापर वैयक्तिक उपभोगासाठी केला जातो. ते दारिद्र्य निर्मूलनास मदत करतात. ते जीवनमान दर्जा उंचवण्यास मदत करतात. तर याचा पहिला जो ऑप्शन आहे ते शेती उत्पादनाशी संबंधित आहे. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढील प्रश्न तिसरा आहे, छोटे शेतकरी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अपात्र ठरतात. कारण अ, सावकारांची उपस्थिती, ब, ग्रामीण भागात बँकांच्या शाखा नसणे, क, उच्च व्यवहार खर्च जास्त, ड आहे मोठ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देणे. याचे उत्तर दुसरे आहे, क आकडा आहे, उच्च व्यवहार खर्च किंवा प्रक्रिया खर्च जास्त असणे. पुढील प्रश्न चौथा आहे, सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे हक्क सुरक्षितपणे संरक्षित केले जाऊ शकतात. कारण अ आहे महिला सक्षमीकरण, ब कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी, क पायाभूत सुविधांच्या सुधारणा, ड जीवनमान दर्जा उंचावणे. त्याचं उत्तर ब आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, ग्रामीण लोकांचा जीवनमान दर्जा सुधारला जाऊ शकतो. कारण अ पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरवणे किंवा देणे, ब आहे भूसुधारणा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, क अनुदाने उपलब्ध करून देणे, ड आहे ग्रामीण असमानता कमी करणे. यामध्ये उत्तर अ आकडा आहे, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरवणे किंवा देणे होय. यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे, चुकीची जोडी शोधा. यामध्ये अ आणि ब असे 2 गट दिलेले आहेत. कृषी पतपुरवठा आणि आवश्यकता. यामध्ये अल्पकालीन खतांची खरेदी आवश्यकता, त्यानंतर मध्यमकालीन आणि लग्न कार्यासाठी कर्ज, आणि तिसरा आहे दीर्घकालीन ट्रॅक्टर खरेदी करणे. यामध्ये दुसरा जो पर्याय आहे, मध्यमकालीन आणि लग्न कार्यासाठी कर्ज, ही जोडी चुकीची आहे. कारण हा मध्यमकालीन नाही तर जास्त वेळ असणारा हा कर्ज असतं. त्यानंतर दुसरा जो आहे तो ग्रामीण व्यावसायिक आणि उपक्रम. यामध्ये कृषी किंवा शेती क्षेत्र, बँकिंग आणि विमा, उद्योग क्षेत्र, कच्च्या मालावर प्रक्रिया, तिसरा आहे सेवा क्षेत्र, संगणकीकृत सेवा. हे दुसरा आणि तिसरा जो आहे तो बरोबर जोडी आहे, परंतु पहिली जी आहे शेती क्षेत्र, बँकिंग, विमा, ही चुकीची जोडी आपल्याला दिसून येते. प्रश्न तिसरा, विधान आणि तर्क प्रश्न. खालील पर्यायामधील योग्य पर्याय निवडा. यामध्ये 1 विधान अ, भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. तर्क विधान ब आहे, 2011च्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास 83.25 कोटी, एकूण लोकसंख्येतील 68.8% इतकी आहे. यामध्ये पर्याय आहेत, 1 विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे.
दोन विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. तिसरा आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधाने हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. आणि चौथा जो आहे तो दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तिसरा जो पर्याय आहे तो तिसरा पर्याय यामध्ये त्याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे विधान अ कृषी पतपुरवठ्याचा वापर अनुत्पादक कार्यासाठी केला जातो. तर्क विधान ब शेतीमधील वाढीसाठी कृषी क्षेत्राला दिला जाणारा पतपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये पर्याय 4 आहेत. पर्याय अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. तिसरा आहे दोन्ही विधान अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. चौथा आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. याचे उत्तर चौथा जो पर्याय आहे तो पर्याय उत्तर म्हणून आपल्याला सांगता येईल. प्रश्न शेवटचा चौथा आहे विधान अ भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यांमध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तर्क विधान ब असुरक्षित उत्पादनामुळे लहान शेतकऱ्यास बँका पतपुरवठा करण्यास अक्षम आहेत. पर्याय आहे विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. आणि चौथा आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं उत्तर चौथा जो आकडा आहे ते त्याचं उत्तर आहे.